थँक यू अमितजी म्हात्रे सर. पेण जोवरून या आपल्याला आजचे चांगलं समालोचन त्यांचं पाहायला मिळालं. जाऊया एक महत्त्वाच्या सामन्याकडे आता पुन्हा एकदा आपण वळतोय. एका बाजूला बीसीसी पागोटी संघ पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला वशणी, चंद्रकांत स्पोर्ट्स वशणी आणि पागोटे या दोन संघांमध्ये आपल्याला सामना आपल्याला पाहायला मिळेल. महत्त्वाचा सामना असेल. रणकीच इथं पागोटे संघाने नाणेफेक जिंकल्याने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. 3 षटकांचा सामना पाहायला मिळेल. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. पंच तिथं सूचित करा खेळाडूंना मैदानामध्ये. प्लीज टीम मीटिंग वारंवार घेऊन देऊ नका. 3 षटकांचा सामना पागोटे विपक्ष वचणी एक उरण विभागातील नामांकित संघ पागोटे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला उरण पूर्व विभागातील नामांकित संघ चंद्रकांत स्पोर्ट्स वसणी संघ आपल्याला पाहायला मिळेल. वसणी संघाची काय धारदार गोलंदाजी आपण पाहिली होती आणि तोच संघ आता मात्र सुपर फोरच्या सामन्यामध्ये चांगला खेळ करण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानामध्ये वसणी संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. जीवित मात्रे आणि आतिश पाटील दोन फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतात. 3 षटकांचा सामना आणि सलामीचा गोलंदाज सांघिक पहिला आणि वैयक्तिक फलिष्ठ घेऊन येते गोलंदाज पाहायला मिळतोय. तर मात्र वैभव येताना पाहायला मिळतोय. वैभव बंटी स्वतः कर्णधार संघाचा सरसेनापती स्वतः गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. 3 षटकांचा सामना शेवटच्या टप्प्यामध्ये मात्र स्पर्धा येऊन टप्प्यात अतिशय चांगली स्पर्धा पाहायला मिळते. पहिला चेंडू पहिला चेंडू सुचितचा फटका खेळताना पाहायला मिळतोय. प्लम बॉल होतोय यष्टी रक्षक आणि त्याचा फायदा मिळतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला आणि हा येतोय पहिला बाईचा कणकणी चौकार. आणि पहिल्या चेंडूवर नशिबाची साथ पाहायला मिळते. ती मात्र फलंदाजी करणाऱ्या वचणी संघाच्या बाजूने पहिला बाईचा चौकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुढचा चेंडू हा चेंडू काय फटका पाहायला मिळतोय. चपळून फाईन लेग रिझन मध्ये खेळला गेला आणि तिचा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. वन बाउन चौकार. धावफलकावर वैशाणी संघ जाऊन पोहोचला आहे. मात्र 8 धावसंख्येवर पहिला बाईचा चौकार आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र देखणा फटका पाहायला मिळाला. सफल झाला ऑफ्टमच्या बाहेर फलंदाज जीवित आणि फाईन लेग रिझन मध्ये चौकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार बंटी. पुढचा चेंडू हा चेंडू आता मात्र सुचितचा फटका खेळण्याचा प्रयत्न पायचीचं अपील केलं जाते. पंच क्वालिफाईड आणि नक्कीच इथं लेग बायच्या स्वरूपात एक रन्स येताना पाहायला मिळते. एका धावसंख्येने संघाची धावसंख्या धावफलकावर बिनबाद 9च्या घरामध्ये जाताना पाहायला मिळते. चांगली सुरुवात पाहायला मिळते. 3 षटकांचा सामना आणि पहिल्या 3 चेंडूंवर मात्र 9 धावसंख्या मात्र उभारताना पाहायला मिळते. चांगली फलंदाजी जीवितच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. जास्तीत जास्त सुचितचे फटके या खेळाडूच्या बॅटमधून या टुर्नामेंटमध्ये येताना पाहायला मिळतात. टाइम अलर्ट असणार आहे याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा चेंडू बिघड करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळामध्ये झेल खाली स्वतः गोलंदाज येताना पाहायला मिळतोय. करणार नाही चुकी. फलंदाज होतोय बाद. पहिला द्रव असतोय फलंदाजी करणाऱ्या चंद्रकांत फोर्ट वसिनी संघाला. फलंदाज
पहिला हादरा बसला जातोय फलंदाजी करणाऱ्या चंद्रकांत स्पोर्ट्स वसणी संघाला. आतिश बॅक टू द डगआउट होताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानावरती जाताना पाहायला मिळतोय. इन ॲट नंबर 3 जितेश पाटील नवीन फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतोय. कमबॅक करताना पाहायला मिळतोय गोलंदाज वैभव, एक संघाचा सरसेनापती आणि आता मात्र चांगली कामगिरी मैदानावरती करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा वैभव आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार होईल. स्ट्राईक एंडला नवीन आलेला फलंदाज जितेश आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू कमी उचली घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू, निर्धाव चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा कमबॅक करतोय गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज वैभव. कमालीची गोलंदाजी. धावसंख्या स्थिर आहे ती मात्र 9 या धावसंख्येवर. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. 9 धावसंख्या धावफलकावर लागताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बंटी गोलंदाजी मार्कवर तयार. पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. थोडीशी उसली घेताना चेंडू परंतु ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर. आव्हांतर चेंडू एका धावसंख्येने धावफलक बदलते. संघाची धावसंख्या धावफलकावर 10 धावसंख्या धावफलकावर लागताना पाहायला मिळते. आता मात्र थोडीशी दिशा भरकटताना पाहायला मिळतोय गोलंदाज वैभव. धावसंख्या 10 धावफलकावर लागताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू मात्र इथं टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज. पुढचा चेंडू. हा चेंडू पुढे सरसावून खेळला जातोय. कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक तैनात नाही आहे आणि तिथं चेंडू अडवला जातोय एका टप्प्याने आणि त्याच्यावर 2 रन्स कंप्लीट केले जातात. या 2 धावसंख्येने इथं एका षटकाची समाप्ती होते आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावून पोहोचते मात्र एक बाद 12 धावसंख्या धावफलकावर. 3 षटकांचा सामना आणि पहिल्या षटकामध्ये मात्र 12 धावसंख्या जमवताना पाहायला मिळतोय चंद्रकांत स्पोर्ट्स वसणी संघ. बॅक टू डीजे. नवीन गोलंदाज मैदानावरती सांघिक दुसरं आणि वैयक्तिक आपल्या कोट्यातील पहिल्या षटक घेऊन येते गोलंदाज. एक डावखुरी हाताचा गोलंदाज पाहायला मिळेल. करण येताना पाहायला मिळतोय. डावखुरी हाताचा वेगवान गोलंदाज. हा सुद्धा एक चांगला असा गोलंदाज पागोटे संघाचा आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच पहिल्या षटकामध्ये 12 धावसंख्या चोपून काढल्या. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. आता जीवित ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. एक महत्वाचा खेळाडू या वसणी संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्याकडे सर्व प्रेक्षकांच्या नजर आपल्याला पाहायला मिळतील. चांगली फलंदाजी. तर करण डावखुरी हाताचा गोलंदाजी मार्कवर तयार. तर स्ट्राईक एंडला फलंदाज जीवित. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर चांगला फटका पाहायला मिळतोय. फाईन लेग रिजन मध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय आणि शेवटच्या सणाला मात्र चेंडू मात्र अडवला जातोय आणि त्याच्यावर मात्र 3 धावसंख्या पळून काढल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. या 3 धावसंख्येने संघाची धावसंख्या धावून पोहोचते ती मात्र 15 धावसंख्या इथं धावफलकावर लागताना पाहायला मिळते. कमालीचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. फाईन लेग रिजन मध्ये चेंडू अडवला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धावसंख्या आपल्या संघासाठी वाचवली जाते. पुन्हा एकदा करण आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार. तर स्ट्राईक एंडला फलंदाज पुन्हा एकदा जितेश आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू चांगला चेंडू परंतु ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर. पंच आमच्या दिशेने वळतात. आव्हांतर चेंडू एका धावसंख्येने धावफलक पुन्हा एकदा बदलते. संघाची धावसंख्या धावफलकावर 16 धावसंख्या धावफलकावर लागताना पाहायला मिळते. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 16 धावसंख्या एक चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. 3 षटकांचा सामना आहे. फलंदाजी करणारे वसणी संघाला सुद्धा माहिती आहे. समोर पागोटे संघ त्यांच्याकडे सुद्धा 3 ते 4 महत्वाचे फलंदाज असणार आहेत. त्याच्यामुळे चांगले टोटलकडे वाटचाल करताना पाहायला मिळतोय. फलंदाजी करताना चंद्रकांत स्पोर्ट्स वसणी संघ. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हा चेंडू क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र फेकलं जातंय. यॉर्क लाईनचा चेंडू. डायरेक्ट हिटची संधी. डायरेक्ट हिट होतंय तिथं आणि मात्र तिसऱ्या पंचांची इथं मागणी केली जाते. या तिसरे पंच इथं डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवतील, पाहणी करतील आणि डिसिजन ठेवूया पेंडिंग. आणि नक्कीच फलंदाज होतोय रनआउटच्या स्वरूपात जीवित मात्रे बाद. बॅक टू द डगआउट. लग्नाला
डायरेक्ट हिट तिथं झाला आणि रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळते. मोठी विकेट मात्र मैदानाच्या बाहेर. जीवित मात्र डगआउट मध्ये वापस येताना पाहायला मिळते. तर त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानावरती जाताना पाहायला मिळते. तो मात्र पुष्कर पाडेल नवीन फलंदाज मैदानावरती इन ॲट 4 पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी कमबॅक करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज करण यांच्या माध्यमातून करण पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार. पुढचा चेंडू. हा चेंडू बघा पुन्हा एकदा चांगला चेंडू काटा बदलताना पाहायला मिळतोय. चेंडू फलंदाजाला चेंडू समजत नाही. निर्धाव चेंडू कमालीची गोलंदाजी धाव संख्या स्थिर. नक्कीच इथं तिसऱ्या पंचांची पुन्हा एकदा मागणी केली जाते अवांतर चेंडूसाठी. या पंच प्लीज. नक्कीच फेर ठरवली आहे. व्हाईट नाही आहे. आतून चेंडू गेलाय आणि निर्धाव चेंडू कमालीची गोलंदाजी धावसंख्या स्थिर आता मात्र 16 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी गोलंदाज करणच्या माध्यमातून सुद्धा होताना पाहायला मिळते. आतापर्यंत 3 चेंडू फेकते. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट यांचं समीकरण नीटच जुळत नाही आणि बाकीचं काम यष्टीरक्षक चौक बजावताना पाहायला मिळतंय. कमालीची गोलंदाजी कौतुकास्पद गोलंदाजी धावसंख्या स्थिर पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. 16 या धावसंख्येवर अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक या षटकातील. बघूया एखाद दुसरा मोठा फटका प्रेक्षकांना पाहायला मिळणार का. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. हा चेंडू पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली गेली. चेंडू मात्र स्लिप मध्ये जाताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथं आहे. फील्ड केला जातोय. 2 रन्स कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी आली आणि तिसरी धाव घेताना फलंदाज होतोय रनआउटच्या स्वरूपात बाद. धरून दाबून मागून कोचून भसक्या थँक्यू. काय गोलंदाजी होताना पाहायला मिळते. 2 धावचे गणे संघाची धावसंख्या 18 धावसंख्या धावफलकावर लागताना पाहायला मिळते. आता मात्र शेवटचा चेंडू असेल या षटकातील. चांगली गोलंदाजी आतापर्यंत करणच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळाली. 18 धावसंख्यावरून स्कोरबोर्ड पाहायला मिळतात. अजूनही निर्णायक एका षटकाचा खेळ बाकी असणार आहे. शेवटचा चेंडू असेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय तो मात्र हर्ष पाटील नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज करण. आतापर्यंत चांगली गोलंदाजी 18 धावसंख्येवर मजल मारताना पाहायला मिळतोय. फलंदाजी करणारा चंद्रकांत स्पोर्ट्स वचणी संघ. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुढचा चेंडू. हा चेंडू आता मात्र बिघड करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळामध्ये जेलखाली क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक पोहोचतोय आणि शेवटच्या सणाला त्याच्या हातातून झेल होते ड्रॉप आणि त्याच्यावर 2 धावसंख्या पूर्ण. या 2 धावसंख्येने 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर चंद्रकांत स्पोर्ट्स वचणी संघाची धावसंख्या 20 धावसंख्याहून स्कोर कार्ड पाहायला मिळतोय. बॅक टू डीजे.
धावसंख्येपर्यंत मजल मारणार फलंदाजी करणारा वचनी संघ आणि किती धावसंख्येचं टार्गेट सेट केलं जाणार दुसऱ्या सत्रामध्ये ते मात्र बीसीसी पागोटे संघासमोर. निर्णायक 6 चेंडू, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार, तो मात्र सूरज. पहिला चेंडू चांगला चेंडू फर्स्ट स्लिप मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिट करताना पाहायला मिळतोय, पण तो डायरेक्ट हिट होताना पाहायला मिळत नाही. त्याच्यावर मात्र 1 रन्स पाहायला मिळतोय. एका धावसंख्येने संघाची धावसंख्या 21, 21 धावसंख्या धावफलकावर लागताना पाहायला मिळतोय. अतिशय चांगली स्पर्धा आपण अनुभवली. शेवटच्या टप्प्यामध्ये मात्र स्पर्धा येऊन ठेपताना पाहायला मिळतोय. जीपी प्रेझेंट्स अजित जीपी ट्रॉफी 2026 भव्य आणि दिव्य आयोजन या फुंडे गावामध्ये पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुढचा चेंडू, हा चेंडू चांगला चेंडू पाहायला मिळतोय. स्वतः बॉलर चेंडूला फील्ड करतोय आणि त्याच्यावर पुन्हा एकदा एक धाव. एका धावसंख्येने संघाची धावसंख्या 22 धावसंख्या इथं धावफलकावर लागताना पाहायला मिळते. 22 धावसंख्या धावफलकावर लागताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, हा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगला फटका पाहायला मिळतोय. कव्हरेज मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चांगले क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी थोडीशी खराब आणि त्याचं रूपांतर 2 धावसंख्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी धाव पूर्ण. थ्रो होतोय पुन्हा एकदा. चौथ्या धावेचा प्रयत्न, चौथी धाव पूर्ण होणार का? आणि चौथी धाव घेताना इथं फलंदाज होतोय रनआउटच्या स्वरूपात बाद. या निखिल प्लीज कुठात. चला पुढच्या मॅचचा टॉस सुद्धा इथं होताना पाहायला मिळेल. एका बाजूला अश्विन स्मृती अविरा स्पोर्ट्स TMCC बोरखार, तर दुसऱ्या बाजूला
मोरया 11 सावरखार दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज आपण या नाणेफेकी करण्यासाठी अश्विन स्मृती अविरा स्पोर्ट्स TMCC बोरखार आणि मोरया 11 सावरखार दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज आपण नाणेफेकी करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. नक्कीच जसं पहिला सत्र संपतंय दुसऱ्या सत्राला सुरुवात होणार. मी वळतोय अजून एक डोंगरी गावातील बुलंद आवाज मराठी शब्दांचा तोफखाना ज्यांच्याकडे आहे असे आमचे गुरुवर्य भारतजी कडू सर यांच्याकडे. थँक्यू. धन्यवाद. तर GP ट्रॉफी फुंडे 2026 अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये सेमीफायनलचा सामना BCC पागोटे विपक्ष चंद्रकांत स्पोर्ट्स वशेनी यांच्यामध्ये जबरदस्त असा सामना. पहिला सत्र संपलाय. पहिल्या सत्रामध्ये 3 षटकांच्या मध्यंतर चला या मोरया 11 सावरखार आपला कॅप्टन लवकरात लवकर पाठवा. इथं बोरखार संघाचा कर्णधार उपस्थित झालाय आमच्या सोबत जोडला गेलाय. प्लीज या मोरया 11 सावरखार टीम कॅप्टन प्लीज या लवकर. निखिल कुठे आहेत? निखिल गोवारी प्लीज या. एक टॉवर ऑफ झालेला आहे मैदानामध्ये. कुठे आहात आपण? हॅलो चला लाईटमॅन निखिल निखिल गोवारी. ओके. तर चला बॅट्समॅन लवकर चला मैदानामध्ये. पागोटी टीम फलंदाज पाठवा. 18 चेंडू 34 धावांचं आव्हान पागोटे संघासमोर वशेनी संघाने ठेवलेलं आहे. त्याला सलामीची जोडी पागोटे संघाने पाठवायची आहे. तर टॉस करून घ्यायचा आहे. तर टॉस बॉक्स मध्ये श्रेयजी पटेल मॅन फ्रॉम मोटीजुई. हॅलो हॅलो थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण आजच्या या शेवटच्या रात्रीतील सेकंड लास्ट मॅच मध्ये टॉस करतोय. एका बाजूला सावरकर दुसऱ्या बाजूला बोरखार. हेड इज कॉल. हेड आलाय. काय निर्णय असणार आहे? फिल्डिंग करतील बोरखार टीम सज्जन आणि सावरकर टीम दोन्ही टीम्सला देऊया शुभेच्छा नेक्स्ट मॅच साठी जिथे नाणेफेक झालाय नाणेफेक गेलाय सावरकरच्या बाजूनं. ओर टू कॉम बॉक्स. थँक्यू. तर सावरकर संघाने नाणेफेक जिंकले पुढच्या सामन्याची. तर आता सामना चालू आहे तो वशेनी विपक्ष पागोटे BCC पागोटे. 18 चेंडू आणि 34 धावांचं आव्हान समोर ठेवून सलामीची जोडी मात्र मैदानात उतरली ती मच्छिंद्र आणि गणेश शिंदे. गणेश सिंग आणि मच्छिंद्र पाटील. एक जबरदस्त अशी जोडी. तर समोर वशेनी संघ त्याच्यामुळे गोलंदाजीचा भरणा असलेला संघ हा वशेनी संघ. सलामीचा गोलंदाज विशाल. चला सामना
ताबडतोब चालू करायचा आहे, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. मॅच ऑन. विशाल पहिला चेंडू घेऊन मच्छिंद्रसाठी सुरेख फटका आणि त्याच्यावर सुरेख क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव काही रोखू शकला नाही. पहिल्या धावाने सुरुवात होत आहे ती मच्छिंद्रच्या स्वरूपात. पागोटी संघाची 34 धावांचं आव्हान. 18 चेंडू मध्ये पहिल्या चेंडूवर पहिली धाव. अतिशय मोठी स्पर्धा. मोठ्या स्पर्धामधून भले भले गार झाले, आता फक्त उरणचे राहिले. मुंबईचे आले ते पण गार झाले. पुढचा चेंडू विशाल यांचा. सुरेख चेंडू, ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू सुरेख. आणि बघा इथं लॉर्ड अपील होत आणि पंचांचा इशारा. थर्ड अंपायर. बघा आता इंटरनॅशनल क्रिकेटला सवयच लागलेली आहे. थर्ड अंपायर यायचा आहे. इथं फटाके थोडे लांब लावायचे आहेत, काय झाला तर. हा जितेंद्र पाटील, फटाके लांब लावायचे आहेत. उद्या DPL ला चाललो तर पैसे खेळायला नाही भेटणार मला. थर्ड अंपायर या. बाद आहे, फलंदाज बाद आहे. नवीन फलंदाज वैभव. 18 चेंडू 34 धावांचं आव्हान असताना मात्र पहिला फलंदाज मच्छिंद्रच्या स्वरूपात इथं धावबाद होऊन परतत आहे आपल्या डगआउट मध्ये. नवीन फलंदाज वैभव, गोलंदाज विशाल. अतिशय जबरदस्त अशी गोलंदाजी. वसई संघाची गोलंदाजी अतिशय जबरदस्त आहे. बघूया कुठे पुढचा चेंडू विशाल यांचा आणि सुरेख फटका मारत झेल हवेमध्ये आणि झेल खाली क्षेत्ररक्षक. आणि आता मात्र दुसरा फलंदाज बाद होत आहे तो पागोटे संघाचा. अतिशय जबरदस्त गोलंदाजी. मी अगोदर म्हणालो की वसई संघाची गोलंदाजी जबरदस्त आहे. तर नक्कीच फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानावरती विपुल येताना पाहायला मिळतोय. हा सुद्धा एक आक्रमक असा फलंदाज पागोटे संघाचा आपल्याला पाहायला मिळेल. कित्येक वर्ष पागोटे टेनिस क्रिकेटमध्ये या नावाची सुद्धा चर्चा होताना पाहायला मिळतोय. आणि आता मात्र संघ अडचणीमध्ये असताना आपल्या संघाला या अडचणीतून बाहेर काढणार का? विपुलमध्ये क्षमता आहे, परंतु ती क्षमता या मैदानावरती सिद्ध करणं खूप गरजेचं असणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार होईल तर मात्र विशाल. अतिशय चांगली गोलंदाजी या पूर्ण टुर्नामेंटमध्ये ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली तोच विशाल म्हात्रे. पुन्हा एकदा चंद्रकांत स्पोर्ट्स वसई संघाचा मुख्य गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर तयार. पुढचा चेंडू
हा चेंडू वेगवान चेंडू आणि नक्कीच पुन्हा एकदा चांगला चेंडू विपुलला सुद्धा चकमा दिला जातोय. कमालीची गोलंदाजी आणि नक्कीच प्रेक्षकांचा उत्साह बघा. मला वाटते जास्तीत जास्त वसणी संघाचे इथं प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. तर नक्कीच वसणी एक्सप्रेस म्हणून या खेळाडूची ओळख आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर तयार. पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू. कमालीची गोलंदाजी आणि नक्कीच बघा अमितजी म्हात्रे वशिणी गावातील सर्व गावच इथं आलेला दिसतोय. टाळ्यांचा कडकडाट आणि आजच होळी होणार की काय वशिणीकरांची. पुन्हा एकदा गोलंदाज तयार विशाल. पुढचा चेंडू. हा चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक काय धोका संभवू शकतो आणि धोका संभवला जातोय. फलंदाज बाद. विपुल बॅक टू द डगआउट. नक्कीच नवीन फलंदाज मैदानावरती मनीष पाटील जाताना पाहायला मिळतोय. कमाळीची गोलंदाजी मैदानावरती विशाल मात्र या गोलंदाजी पाहायला मिळतोय. प्रथमतः फलंदाजी करताना तब्बल 33 धावसंख्या उभारल्या 3 षटकांमध्ये. 34 धावसंख्येचं टार्गेट सेट केलं होतं आणि त्याचा फाटला करताना कुठेतरी दमचाक होताना पाहायला मिळते फलंदाजी करणाऱ्या बीसीसी पागोटे संघाची. कारण की कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ही ओळख या संघाची आणि त्या प्रकारचा खेळ मैदानावरती आजच्या मेगा फायनलच्या दिवशी सुद्धा मैदानावरती करताना पाहायला मिळतोय चंद्रकांत स्पोर्ट्स वसणी संघ. फक्त एकच धावसंख्या दिली पहिल्या षटकामध्ये. कमालीची गोलंदाजी आता समीकरण असेल ते मात्र 12 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 33 धावसंख्येची गरज. नवीन गोलंदाजी मार्कवर जितेश आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू. पहिला चेंडू वेगवान चेंडू. पुन्हा एकदा फलंदाजाला चेंडू समजत नाही आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि 11 चेंडू आणि आता मात्र 33 धावसंख्याचं समीकरण पाहायला मिळतोय. प्रेक्षकांचा उत्साह बघा. अतिशय उत्साही प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. सपोर्ट केला जातोय वसणी संघाला. कमालीची गोलंदाजी मैदानावरती होताना पाहायला मिळते. नक्कीच जो संघ चांगला खेळ मैदानामध्ये करत असतो ना त्याच्या गावचे पाठीराखी नेहमीच आपल्या संघाला साथ देताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा चेंडू आता मात्र बिगडी पाहायला मिळतोय. चेंडू मात्र कव्हर रिझन मध्ये वन बाउन चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर येतोय कणकणीत चौकार. चौकारने मात्र संघाची धावसंख्या 5 धावसंख्या इथं धावफलकावर लागताना पाहायला मिळते. चांगला फटका पाहायला मिळाला. पुन्हा एकदा जितेश आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार होताना पाहायला मिळेल. पुढचा चेंडू ट्रॅकेंडला फलंदाज पाहायला मिळते तर मात्र गणेश. आताचा चेंडू चांगला चेंडू. पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर असणार आहे 5 या धावसंख्येवर. कमालीची गोलंदाजी होताना पाहायला मिळतोय. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले जाते फलंदाजांना. अचूक टप्पा अचूक लाईन आणि लेंथ इथं गोलंदाजाची पाहायला मिळते. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. हा चेंडू पुन्हा एकदा बिघड करायचा होता. पुन्हा एकदा चेंडू फलंदाजाला समजत नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. नक्कीच टाळ्यांचा कडकडत होताना पाहायला मिळतोय. वसणी संघाचे उत्साही प्रेक्षक आपल्या मात्र संघाला पाठिंबा देताना पाहायला मिळतात. नक्कीच कमालीची गोलंदाजी मैदानावरती पहिल्या षटकामध्ये विशाल म्हात्रे या गोलंदाजाने फक्त 1 धावसंख्या खर्च केली आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आता जितेश सुद्धा त्याच प्रकारची गोलंदाजी मैदानावरती सादर करताना पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जितेश आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार होईल. ट्रॅकेंडला गणेश सिंग सारखा एक आक्रमक फलंदाज आणि त्याला सुद्धा जागेवर शांत उभं ठेवलं जातंय. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गुडलेन स्पॉटवर चेंडूचा टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेऊन चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी होताना पाहायला मिळतंय. ऍक्शन रिप्ले चेंडू पाहायला मिळतात आणि संघाची धावसंख्या स्थिर आहे ती मात्र
5 या धावसंख्येवर शेवटचा चेंडू शिल्लक या दुसऱ्या षटकातील पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा चेंडू आता मात्र बिघड पाहायला मिळतोय. चेंडू बराच मध्ये चेल खाली क्षेत्ररक्षक येतोय, करणार नाही चुकी आणि फलंदाज होतोय बाद. अजून एकत्र बसतोय फलंदाजी करणाऱ्या BCC पागोटे संघाला. नक्कीच आता समीकरण असेल निर्णायक 6 चेंडू आणि विजयासाठी पागोटे संघाला तब्बल 29 धावसंख्येची गरज असणार आहे. 6-29 समीकरण बघूया. मनीष स्ट्रायकँडला फलंदाज बघूया एक अनोखा विक्रम या मैदानावरती करणार का? 5 मोठे फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळणार का? नक्कीच क्रिकेट आहे, जोपर्यंत शेवटचा चेंडू मैदानामध्ये पडणार नाही तोपर्यंत कोण जिंकणार आणि कोण हारणार हे आपण सांगू शकत नाही, कारण की आजच्या दिवसामध्ये सर्वच सामने हाय व्होल्टेज आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाज तयार. पहिला चेंडू स्ट्रायकँडला मनीष पाहायला मिळतोय. पहिला चेंडू पुन्हा एकदा तेज तरार चेंडू पाहायला मिळतोय. आता मात्र आव्हान तर चेंडू पाहायला मिळतोय. एक धावसंख्या काउंट होते स्कोर कार्ड मध्ये आणि संघाची धावसंख्या धावून पोहोचेल ती मात्र 6 या धावसंख्येवर. नक्कीच तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. आणि नक्कीच इथं अवांतर चेंडू घोषित केला जातोय. एक धावसंख्या अडवतोय. समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 6 चेंडू आणि विजयासाठी 28 धावसंख्येची अद्याप ही गरज. गोलंदाज स्मिथ पुन्हा गोलंदाजी मार्कवर तयार. पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा वेगवान चेंडू. काय गोलंदाजी वेगावर सॉर होऊन गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आता चाललेल्या माहितीनुसार हा गोलंदाज जो गोलंदाजी करतोय हा अंडर 18चा गोलंदाज आहे. 18 वर्षाखाली गोलंदाज आणि रायगड संघाचे प्रतिनिधित्व केलेला खेळाडू आहे. म्हणजे नक्कीच एक चांगला गोलंदाज पाहायला मिळतोय वशिणी संघाकडून आपल्याला खेळताना. चांगली गोलंदाजी अचूक टप्पा लाईन लेंथ चांगली पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. हा चेंडू आता मात्र विकेट पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय. पुन्हा एकदा कुठल्याही प्रकारची चूक करणार नाही क्षेत्ररक्षक आणि फलंदाज होतोय बाद. अजून एकत्र बसतोय फलंदाजी करणाऱ्या पागोटे संघाला मनीष. बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. आता मात्र सामना पूर्णपणे मात्र गोलंदाजी करणाऱ्या चंद्रकांत स्पोर्ट्स वसणी संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळतोय. काय कमालीची गोलंदाजी फलंदाजांना बॅट वरती करून दिली जात नाही. अचूक टप्पा अचूक लाईन लेंथवर गोलंदाजी होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज स्मिथ तयार. पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. काय कमालीची गोलंदाजी आग ओकणारी गोलंदाजी मैदानावरती गोलंदाजी करणारा संघ करताना पाहायला मिळतोय. अद्यापही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. सामना पूर्णपणे आता वशिणी संघाच्या बाजूने झुकलाय. फक्त सामन्यामध्ये औपचारिकता बाकी राहताना आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुढचा चेंडू. हा चेंडू नक्कीच सरळ जाऊन पायावर आदळला जातोय. पायची अपील सुद्धा केलं जातंय. डायरेक्टची संधी आणि नक्कीच ही लेग बायच्या स्वरूपात 1 रन्स काउंट होतोय. एका धावसंख्याकडे संघाची धावसंख्या धावफलकावर 7 धावसंख्या धावफलकावर लागताना पाहायला मिळतोय. आता मात्र शेवटचे 2 चेंडू नक्कीच विजयाचा दरवाजा ठोठावताना पाहायला मिळतोय. तर मात्र गोलंदाजी करणारा चंद्रकांत स्पोर्ट वशिणी संघ नक्कीच चांगला खेळ या मैदानावर सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली गेली. मग ते गोलंदाजी असू दे फलंदाजी असू दे नक्कीच चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय वशिणी संघाच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू. आताचा चेंडू चुचिटचा फटका खेळायचा होता. चेंडू आणि बॅटनचं समीकरण नाही. आता मात्र 9 चेंडू पाहायला मिळतोय. ओव्हर स्ट्राईक होताना पाहायला मिळतोय गोलंदाज आणि पुढच्या चेंडूवर असणार आहे फ्री हिट.
नेक्स्ट मॅचची नाणेफेकी सावरकर संघाने जिंकलेली आहे. आपला जो काही निर्णय आहे तो आपण त्वरित सामना संपल्यानंतर घेऊन मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा चेंडू पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा सिंगलच रन्स येताना पाहायला मिळतोय. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. चला सावरकर टीम रेडी राहायचं आहे. आपण लगेच जसा हा चेंडू पडेल तसा लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आपला डिसिजन घेऊन. चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये या रजनी स्पर्धेमध्ये सावरकर संघाचा सुद्धा होताना पाहायला मिळतोय. वर्सोवा सारख्या मुंबईतील बलाढ्य संघाला मात्र इथं पराभूत करण्याचा कारनामा त्यांच्या माध्यमातून इथं केलाच गेलाय. त्यांना सुद्धा देऊया पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. नक्कीच आपल्या उरण विभागातील सर्व टॉपचे 4 संघ आपल्याला सुपर 4 मध्ये खेळताना पाहायला मिळतात. ही अभिमानाची गोष्ट उरणवासियांसाठी सुद्धा पाहायला मिळते. शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे अजूनही ह्या सामन्यामधला. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अभिनंदन 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 टीम